नमस्कार मंडळी. राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडल्या जात आहेत. पण प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी भाजपवर केलेला हल्लाबोल सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. बच्चू कडू थेट म्हणालेत की भाजप म्हणजे असा विषारी साप आहे ज्यांच्याशी ना दोस्ती बरी ना दुश्मनी. पण कडू इतक्यांवरच थांबलेले नाहीत, तर त्यांनी पंतप्रधानांच्या न खाऊंगा घोषणेची पोलखोल केलेली आहे. नक्की काय म्हणतायत बच्चू कडू, पाहूया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रिमारे. बच्चू कडू नेहमीच आपल्या रोखठोक शैलींसाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी भाजपची तुलना थेट विषारी सापाशी केलेली आहे. त्यांच्या मते भाजपसोबत राहिलात तर ते कधी पाठीत खंजीर बसतील याचा नेम नाही, आणि विरोधात गेलात तर यंत्रणांचा वापर करून तुम्हाला संपवतील. म्हणजे या पक्षांसोबत राहणंही धोक्याचं आणि विरोधात जाणंही संघर्षाचं, अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे. न खाऊंगा न खाने दूंगा या घोषणेंवर प्रहार. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्वात गाजलेली घोषणा म्हणजे ना खाऊंगा ना खाने दूंगा. पण बच्चू कडू यांनी याच मुद्द्यांवरून भाजपला आरसा दाखवलेला आहे. कडू म्हणतात की जे खाणार नाही असं सांगत होते, आज त्यांच्याच पक्षात सर्वाधिक खाणारे लोक बसलेले आहेत. ज्यांना कालपर्यंत भाजपने भ्रष्टाचारी ठरवलेले होते, त्यांनाच आज सत्तेत सहभागी करून घेतलेले जात आहेत. मग हा प्रामाणिकपणा नक्की कोणासाठी? बच्चू कडू यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. महायुतीत असूनही बच्चू कडू यांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका आगामी निवडणुकीचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याचे संकेत देत आहे. तुम्हाला काय वाटतं? बच्चू कडूंचे हे विधान योग्य आहे का? भाजप खरोखरच मित्र पक्षांना संपवत आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच ताज्या राजकीय घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.